या जानोरीकरांच्या प्रकरणात बळवंताला तर खासच स्वारस्य होतं. त्याच्या निनावी पत्राने सुरुवात झाली होती. पत्र लिहिलं नसतं तर कदाचित जानोरीकर बंगल्यावर आलेच नसते आणि त्यांचा मृत्यू टळला असता. पण पत्रात बळवंतांनी लिहिलेला धोका खराच होता. जानोरीकरांनी जरा जास्त सावधगिरी बाळगायला हवी होती. जिन्यावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला ही तर सत्य परिस्थितीच होती. पण ते जिन्यावरून पडले कसे? वास्तविक ते या वास्तूत वर्षानुवर्ष राहिलेले. वास्तूचा इंच न इंच त्यांच्या परिचयाचा. पायाखालचा. बरं तेही काही वयस्कर थकलेले असे नव्हते. मग हा अपघात झालाच कसा? त्या रिकाम्या घरात छोट्या अरुणला भलतीच दृश्य दिसली होती. मोहनला भिंतीवर नाचणाऱ्या सावल्या दिसल्या होत्या. त्याला स्वतःला दाभाडे आणि प्रोफेसर रासने यांच्या नकली प्रतिमा दिसल्या होत्या. या जानोरीकरांना असंच एखादं भयानक दृश्य दिसलं का? अगदी अशक्य खासच नाही. त्या घरात काय दिसेल आणि काय नाही, सर्वच कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं. दाभाडे आणि प्राध्यापक रासने दोघांच्या शरीरावर त्या चमत्कारी सूक्ष्म खुणा दिसल्या होत्या. या जानोरीकरांच्या शरीरावरही तसल्याच काही खुणा दिसल्या तर त्याच्या तर्काला बळकटीच येईल. आणि ही माहिती अर्थात डॉक्टर सावंतांच्याकडूनच मिळण्यासारखी होती. एखाद्या परक्या इस्माला ते या गोष्टी सांगणार नाहीत, पण त्याला खासच सांगतील. 11च्या सुमारास त्याने डॉक्टर सावंतांना फोन लावला. सुदैवाने ते नुकतेच केबिनमध्ये आले होते. त्यांनीच फोन घेतला. डॉक्टर, मी बळवंता, बळवंत चाफेकर. यस, काय म्हणतोस? डॉक्टर, काल रात्री PM साठी हॉस्पिटलमध्ये एक बॉडी आली आहे. डॉक्टर, तसा तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण एक ऐका, ते जानोरीकर नावाच्या एका गृहस्थाचं शव आहे. त्यांचा मृत्यू आपल्या समोरच्या रिकामा बंगल्यातच झाला. मागे मी आपल्याला काही काही सांगितलं होतं, आठवतं? त्या विलक्षण गोष्टी कशा विसरू शकणार? डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, त्या संबंधातच आपली भेट घ्यायची आहे. दुपारी 1:30च्या सुमाराला आपल्याला वेळ आहे का? हो आहे. डॉक्टर, एक विनंती आहे. जमलं तर आपण त्या PM चा रिपोर्ट वाचून ठेवा. तसदी देतो आहे, पण प्लीज. पाहतो रे, त्यात काय एवढं. ये तू दुपारी. बळवंत डॉक्टर सावंतांच्या केबिनमध्ये त्यांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसला होता. डॉक्टर त्याच्याकडे जरा चमत्कारिक नजरेने पाहत होते. शेवटी ते म्हणाले, बळवंता, तुला सांगायलाच पाहिजे. तुझी जी शंका होती ती खरी ठरली आहे. या जानोरीकरांच्या शरीरावरही तशाच खुणा आहेत. रिपोर्टमध्ये ते मायन्यूट पंक्चर्स अँड लॅसरेशन्स म्हणतात. ब्लिडिंग आहे पण अगदी नॉमिनल. म्हणजे या लहान लहान जखमा मृत्यूनंतर 10-15 मिनिटाच्या आतच झालेल्या आहेत. आता सांग, तुझा त्याच्याशी कसा काय संबंध आला? तो बंगला रिकामा पडून होता. दोन्ही दारं उघडी होती. कोणीही चुकून आत जायचं, एखादा भुरटा चोर म्हणा, नाहीतर खेळ खेळणारी मुलं म्हणा, आणि भलतंच काहीतरी व्हायचं. म्हणून मी त्या बंगल्याच्या मालकांना एक निनावी पत्र लिहिलं. त्यांचा पत्ता शोधून काढून त्या पत्त्यावर पाठवलं. काय लिहिलं होतंस त्या पत्रात? हेच की त्यांच्या बंगल्याची दारं उघडी आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी योग्य ते उपाय योजावेत. बळवंत जरासा वरवून गप्प बसला. यस, काय भानगड आहे? डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टर, मला राहावलं नाही. मी या जानोरीकरांना लिहिलं होतं की ती वस्तू चांगली नाही, झपाटलेली आहे, पछाडलेली आहे. तिथे कोणत्या तरी दुष्ट शक्तीचा वावर आहे. त्यांनी सांभाळून यावं, एकट्या दुकट्याने येऊ नये, रात्री अपरात्री तर अजिबात येऊ नये. आणि त्याचा नेमका उलटा परिणाम झाला. आधीच निनावी पत्रांवर लोकांचा विश्वास बसत नाही आणि त्या पत्रात असला मजकूर दिसला की मग पाहायलाच नको. आता वाटतं या लफड्यात पडलो नसतो तर बरं झालं असतं. त्या जानोरीकरांचे प्राण तरी वाचले असते. जिथे जिथे मी जातो तिथे तिथे हा भीषण मृत्यू माझा पाठलाग करीत येतो. खरोखर चांगल्या हेतूने मी काहीतरी करायला जातो आणि होतं दुसरंच काहीतरी भयंकर. पण गप्प बसवत नाही ना. वाटतं कोणा अश्राप माणसाला धोका पोहोचू नये, पण होतं काय? अशी निरपराध माणसंच बळी पडतात. तू म्हणतोस त्यात अगदी तथ्य नाही असं नाही. तुला मी सल्ला दिला असता की हे सगळं विसरून जा, पण ते शक्य नाही, नाही का? नाही, ते शक्य नाही. मी माझा शोध चालू ठेवणार आहे. पण आता यात माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही असणार नाही. काय धोका असेल तो माझा मलाच असेल. तो पत्करायची माझी तयारी आहे. पाहूया. पाहूया डॉक्टर, तुमच्या मदतीसाठी आभार. मी जातो. बळवंता गेल्यावर डॉक्टर सावंत बराच वेळ त्यांच्या संबंधात विचार करीत बसले होते. इतरांपेक्षा बळवंतात काय वेगळं होतं?
ते त्यांना माहिती होतं. 16 वर्षापूर्वी त्यांनीच त्याच्या मेंदूवर ऑपरेशन केलं होतं. मेंदूत विलक्षण शीघ्रगतीने वाढलेला एक ट्यूमर होता. तो त्यांनी कापून काढला होता. तो ट्यूमर म्हणजे 4 आठवड्यांचा एक ह्यूमन फिटस होता. त्या फिटसचं पुढे काय झालं ते त्यांना कळलंच नाही. त्यांच्या शोधासाठी त्यांनी जंग पछाडले होते, पण काहीही शोध लागला नव्हता. अर्थात अगदी या क्षणी जरी त्यांच्यासमोर तो मृत अवशेष असता तरी त्याने काय साध्य झालं असतं? स्पष्टीकरण न होऊ शकलेल्या शास्त्रीय रहस्यांपैकी आणखी एक त्यांना वाटलं. पण या बळवंत चाफेकरला येत असलेल्या विलक्षण अनुभवांचं काय? त्याचे तर्क काहीही असले तरी त्याने वर्णन केलेल्या सर्व घटना सत्य होत्या. राहून राहून डॉक्टरांच्या मनात त्या ट्यूमरचाच विचार येत होता. या बळवंताच्या मेंदूचा एक भाग कापून काढण्यात आला होता. त्याचा काही परिणाम होईल का? असं मानलं जात होतं की जन्मतः अंध असणाऱ्यांची श्रवणशक्ती, स्पर्शज्ञान हे सर्व अत्यंत तीक्ष्ण असतं. मेंदूतला एक घटक नाकाम झाल्याचा तर हा परिणाम नसेल. निळा अधिक पिवळा म्हणजे हिरवा होतो. मग हिरव्यातून पिवळा कमी केला की निळा होणारच. असाच काहीसा बदल बळवंताच्या मेंदूत, नर्व्हस सिस्टीममध्ये, चेतना यंत्रणेत झाला नसेल कशावरून? असं म्हटलं जातं की मेंदूच्या काही भागांचं कार्य शास्त्रज्ञांना अजून नीटसं समजलेलं नाही. समजा या बदलाने हे भाग कार्यान्वित झाले असेल तर? डॉक्टरांना कळत होतं ते सिद्ध आणि स्वीकृत उत्पत्तींच्या अगदी कडेकडेवर वावरत होतं. पण बळवंताला एकामागून एक आलेले अनुभव केवळ योगायोग कसे म्हणता येतील? योगायोगाच्या टोपलीत कोंबणं म्हणजे स्पष्टीकरणाची शक्यताच नाही हे स्वीकारणं. कार्यकारण भाव सदा सर्वदा आणि सर्वत्र कार्यरत असतो. घटना झाली की तिच्या मागे काहीतरी कारण असणारच आणि तिचा नंतर परिणाम होणारच. या आदिसत्यापासून सुटका नव्हती. रॅशनल ऑर्थोडॉक्स भूमिकेपासून ते दूर जाणार नव्हते. पण या सीमारेषेवर उभे राहून पुढच्या प्रदेशांचं निरीक्षण जरूर करणार होते. ज्या प्रदेशात दुष्ट शक्ती आपल्या तपासी कार्यावर अगम्य मार्गावरून सरकत होत्या. ज्या प्रदेशात निर्जीव दगड, वीट, माती, लाकूड, काच यांनी बनवलेल्या वास्तूला एक वेगळाच, कधी शुभ कधी अशुभ गुणधर्म येत होता. जिथे दृष्टिभ्रम होत होते पण प्राणांतिक शारीरिक आक्रमणही शक्य होतं. जिथे संकेत शक्तिमान होत होते आणि श्रद्धा अतिशय प्रभावी होती. उदाहरणार्थ जादूटोणा, जारण मारण करणी, भानामती, झपाटणं, पछाडणं या सर्व क्रिया जिथे स्वाभाविकपणे स्वीकारल्या जात होत्या. त्यांचा यावर विश्वास नसेल पण त्यांच्या विश्वासाला त्या जगात किती किंमत होती. डॉक्टर सावंतांना भेटून बळवंता घरी आला होता आणि खोलीत बसला होता. तोच त्याची आई त्याला शोधत आली. "अरे तुझा फोन आहे," ती म्हणाली. "कोण आहे? ओळख बरं," जराशी हसत आई म्हणाली. "आताच्या वेळी तर काही नाव समोर येत नाही." "अरे ती नीला, गोडबोल्यांची नीला." "ओ ती नीला. जा बाबा जा, ती वाट पाहते फोनवरती." मनाशी नवल करीत बळवंता फोनपाशी पोहोचला. रिसिव्हर उचलून त्याने कानाला लावला. "हॅलो," नीलाचा आवाज आला. "कोण, बळवंत का?" "हो मी बळवंतच आहे, पण आता यावेळी?" "सकाळचं वर्तमानपत्र वाचलं. ते जानोरीकर का कुणीतरी त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आहे पेपरात." "हो आहे ना. पेपरमध्ये जी लोकॅलिटी दिली आहे ती तुमचीच आहे ना?" "हो खरं. म्हणजे त्या जानोरीकरांचा बंगला आपल्या सोसायटीच्या बरोबरच समोरच आहे." "मोठी ट्रॅजेडी झाली खरी." "बळवंत, तुमचा त्याच्याशी काही संबंध आहे का?" "माझा?" बळवंताने नवलाने विचारलं. "हो तुमचा काही संबंध आहे का विचारत होते. नसला तर तसं सांगा, मी ते ॲक्सेप्ट करीन." आता या नीलाला काय सांगायचं? फोनवर तर सांगता येणार नाही. स्पष्टीकरणातच वेळ जायचा. पण तिला शंका आली होती ती एका अर्थाने खरीच होती. तिला वाटत होतं तसा त्यांचा संबंध नव्हता. पण नीला हे बघ, आज संध्याकाळी भेटूया का? म्हणजे आपल्याला खुलासेवार बोलता येईल. काय? तुम्ही माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलंच नाहीत. "बळवंत, आज संध्याकाळी भेटलो की देतो. येऊ का 6च्या सुमारास तुझ्या घरी? तुझ्या आईवडिलांची काही हरकत असणार नाही ना?" "काही हरकत असणार नाही. तुम्ही या 6ला." ते दोघं हिंडत हिंडत पार्कमध्ये आले होते आणि आता एका बाकावर बसले होते. वाळूच्या पायवाटेवरून व्यायामासाठी फिरणारे लोक चकरा मारीत होते. मधल्या हिरवळीच्या चौकोनात मुलांचे खेळ चालले होते. काही ठिकाणी कुटुंबाची माणसं किंवा मित्रमैत्रीण कोंडाळं करून बसली होती.
खाद्यपदार्थ, खेळणी, फुगे इत्यादींचे विक्रेते सर्वत्र फिरत होते. अशा या गर्दीच्या वातावरणात खरा एकांत मिळत होता. बाकावर बसल्या बसल्या बळवंत म्हणाला, "नीला, आता खरं काय झालं ते तुला सांगतो. तपशिलात जात नाही, पण तू माझ्या या शब्दांवर विश्वास ठेव. आमच्या समोरच्याच त्या रिकाम्या बंगल्यात मला 3 वेळा जरा विलक्षण, जरा भीतीदायक, जरा धोक्याचे अनुभव आले आहेत. त्यांचा तपशिलात मी जाणार नाही. त्या घराचे मागचे पुढचे दरवाजे उघडे होते. एक चोरीचा धोका, नाही तर अनवधानाने कुणीतरी आत जाण्याचा धोका. बंगल्याच्या मालकांना एक निनावी पत्र लिहून मी या संभाव्य धोक्याची कल्पना दिली. बरोबर असाही एक इशारा दिला की त्यांनी सर्व पावलं सांभाळून काळजीने उचलावीत. पण शेवटी काय झालं? ते जानोरीकर आले, एकटेच आले आणि त्यांना त्या घरात अपघात होऊन मृत्यू आला. पण यात तुमच्याकडे काहीच दोष येत नाही. उलट तुम्ही तर त्यांना सावध करण्याचाच प्रयत्न करीत होता. त्यांनी नीट काळजी घेतली नसेल, त्याने त्यांना अपघात झाला असेल, यात तुमचा कुठे संबंध येतो? नीला, बळवंत गंभीर आवाजात म्हणाला. त्या जानोरीकरांना अपघात झाला हे खरं, पण त्यामागे वेगळंच काहीतरी आहे. माझी खात्री आहे त्यांना काहीतरी भलताच अनुभव आला आणि त्यातच त्यांचा तोल जाऊन ते जिन्यावरून कोसळत खाली आले आणि मरण पावले. मृत्यू यायचाच होता तर तो असा अपघाताने क्षणार्धात आला. हे जानोरीकरांचं भाग्यच म्हणायचं. तो दाभाडे किंवा ते प्राध्यापक रासने किंवा ते मल्ला महाराज, त्यांना मृत्यू इतका झटपट आला नव्हता. शेवटी त्यांचे विलक्षण हालहाल झाले होते. पण यापैकी एकही शब्द तो नीलापाशी बोलू शकत नव्हता. नीला, काल संध्याकाळी तुला 3 किस्से सांगितले होते. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. अगदी प्रत्यक्ष दोष नसला तरी जानोरीकरांच्या मृत्यूला माझी कृतीच कारणीभूत ठरली ना. मी पत्र लिहिलं नसतं तर तर हे काही घडलंच नसतं. पण मला कशी कल्पना येणार की आपण सदहेतूने एखादी कृती करीत आहोत, त्याचा असा भलताच परिणाम होईल. त्याचीच मला आता भीती वाटायला लागली आहे. करायला जातो एक आणि होतं भलतंच. आता सांग, टेलिफोनवरून यातलं किती आणि कसं सांगता आलं असतं, पण आता पुढे काय? नीला, माझा शोध तर चालूच राहणार. त्याखेरीज आता माझ्यासमोर दुसरं काहीच नाही. पण यात फक्त मी आणि मी एकटाच असेन. इतरांचा कुणाचाही एवढासाही संबंध येऊ देणार नाही. पण त्या विषयाखेरीज इतर कशाचाच विचार करणार नाही. इतर कशावरच बोलणार नाही. इतर कोणाचीच गाठ घेणार नाही. असं काही पण करू नका. जरा थांबून ती हसत म्हणाली. म्हणजे अधूनमधून तुम्हाला फोन करायला, तुमची भेट घ्यायला हरकत नाही ना? तुमच्या निश्चयाप्रमाणे तुमचं काय खुशाल चालू देत. पण या साध्या साध्या गोष्टींसाठी काही थोडीशी सवड असेल ना तुम्हाला? तू माझी थट्टा करते आहेस नीला? अजिबात नाही. अगदी सिरियसली बोलते आहे. अगदी सिरियस प्रश्न आहे. फोनवर बोलायला किंवा भेटायला वेळ असेल ना तुम्हाला? तुझ्या सिरियस प्रश्नाचं अगदी सिरियस उत्तर देतो. केव्हाही फोन कर किंवा केव्हाही भेट. त्याचं अगदी आनंदाने स्वागत होईल. झालं समाधान? हो झालं, ती हसत म्हणाली. नीलाला तिच्या घरापाशी सोडून बळवंता घरी परत आला होता. मनात विचार अर्थात त्या जानोरीकरांचेच होते. त्याच्या निनावी पत्राचा परिणाम म्हणून ते बंगल्यावर आले होते, ही गोष्ट खरी होती. पण हेही खरं होतं की बंगल्याची देखभाल आणि पाहणी करण्यासाठी आज नाही तर आठवड्या पंधरवड्यात जानोरीकर नक्कीच बंगल्यात आले असते. यावेळी बळवंताने त्यांना सावधगिरीची सूचना देऊनही ते एकट्यानेच आले होते. आपणहून आले असते तर असेच बेसावधपणे आले असते आणि ही शोकांतिका झालीच असती. कदाचित अशी जिन्यावरून पडल्याने नाही तर आणखी एखाद्या वेगळ्या पण निश्चितपणे क्रूर मार्गाने. पण ट्रॅजेडी व्हायची ती झालीच असती. त्या वास्तूत जे काही वावरत होतं ते माणसाच्या जीवावरचं उठलेलं होतं. तो लहान अरुण त्याचा बळी जायचा, पण त्याचे मित्र धाडस करून घरात घुसले होते म्हणून तो वाचला. त्या मुलांच्या जागी मोठी माणसं असती तर कायदेशीरपणाचा, प्रॉपर्टीचा विचार करीत बसली असती आणि अरुणने प्राण गमावले असते. केवळ तिथे लहान मुलंच होती म्हणून त्यांनी जरासं अविचारी पण धाडसी पाऊल उचललं होतं. नंतरच्या रात्री तो आणि मोहन प्रत्यक्ष त्या बंगल्यात गेले असते तर? त्याला स्वतःला काही जाणवत नव्हतं, पण मोहन, त्याच्यावर एखादा वेडावाकडा प्रसंग गुदरला नसता कशावरून? तिसऱ्या खेपेस त्याला खालच्या खोलीत ते दाभाडे आणि रासने दिसले होते. त्याला भिवविण्यापुरताच त्या नाट्याचा हेतू होता का? घरात सर्वत्र त्या मल्ला महाराजांचा अंगारा कुंकला असता.
मागचं दार महाराजांच्या त्या गोफाने बांधून टाकलं असतं तर ती दुष्ट शक्ती खरोखरच त्या बंगल्यात जेरबंद केली गेली असती. त्याला त्यातली काहीच कल्पना नव्हती, पण मनावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला असता. जानोरीकरांच्या मृत्यूला केवळ तो आणि तोच फक्त जबाबदार नव्हता. त्याच्या कृतीने ती घटना 15-20 दिवस जराशी आधी झाली होती एवढंच. तुझा काहीही दोष नाही असं इतरांनी कितीही सांगितलं तरी जोवर अंतर्मनाची खात्री होत नाही तोवर ते पटत नाही. पण एकदा खात्री पटली की मग सांत्वनांची, आश्वासनांची आवश्यकता राहत नाही.